आई हे बघ झालंय का? जबरदस्त. आज पूर्ण फॅमिली बाहेर मस्त बॅकयार्ड मध्ये निवांत एन्जॉय करणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेलवरनं तर तुम्हाला सर्वांना समजलंच असणार आहे. आज आपण चुलीवरती मस्त झणझणीत असं काळ्या रश्श्यातलं चिकन बनवणार आहोत आणि ते सुद्धा आईची रेसिपी असणार आहे. आणि जस्ट आता संध्याकाळचे 5-5:30 किती चेतन 5 वाजले असतील राईट? 5 वाजलेत आणि आम्ही तयारी करतो आहोत सगळी चूल पेटवण्याची वगैरे. डिनरसाठी मस्त आमचा हा आजचा मेनू असणार आहे आणि आई सांगेल तुम्हाला ती रेसिपी कशी आहे काय आहे. पण त्याआधी एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे की आता इथे समर चालू झालेला आहे. सो जेव्हा केव्हा समर चालू होतो तेव्हा सगळेच लोक बाहेर असं कुकिंग करतात. आम्ही चूल पेटवतो आणि चुलीवरती कुकिंग करतो. काही लोक बार्बेक्यू करतात, आम्ही सुद्धा बार्बेक्यू करतो, नाही असं नाही. पण पहिल्यापासनं आपल्याकडे चुलीवरती जेवण बनवण्याची पद्धत आहे आणि मी ते पाहिलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा मी चुलीवरती जेवण बनवते तेव्हा मला थोडंसं भारताच्या अजून जवळ आल्यासारखं वाटतं किंवा भारतामध्येच असल्यासारखं वाटतं. सो आम्ही या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करतो. हाच सीझन असतो जेव्हा तुम्ही आउटडोअर कुकिंग वगैरे करू शकता. तर सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो जे विदेशामध्ये राहतात त्यांच्यासाठी. आणि भरपूर जणांच्या कमेंट्स असतात की त्यांनी पण केलं, तुम्ही पण केलं कुकिंग वगैरे वगैरे. पण मला हेच सांगायचं आहे की दिस इज द सीझन. आम्ही फक्त व्हिडिओ करतो आहोत या सगळ्या गोष्टींचा, म्हणून तुम्हाला समजतं आहे. आमच्यासारखे अजून 100 लोक असतील की जे असे आउटडोअर कुकिंग करत असतील, चुलीवरती जेवण बनवत असतील किंवा बार्बेक्यू बनवत असतील. सो अशा सिमिलॅरिटीज होत राहतात आणि कमेंट्स येण्याआधीच मला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, म्हणून क्लिअर केल्या. सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. मोस्टली जेव्हा केव्हा आम्ही बाहेर कुकिंग करतो ना तर त्यावेळेस माझा चिकन बनवण्याचाच प्रयत्न असतो, कारण की चुलीवरती नॉनव्हेज नाही बनवलं तर काय बनवलं राईट. सो त्यामुळं आणि आम्हाला सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं सुद्धा. इथे चेतनचं लाकूड कट करणं चाललेलं आहे. मोठे मोठे लाकडाचे ओंडके मिळतात इथे, जसं आमच्या घरी ते फायर प्लेस आहे ना त्याच्यामध्ये घालण्यासाठी. तर हे जे वूड आहे ना हे नॉन ट्रीटेड वूड असतं. सो हे तुम्ही बर्न करू शकता. असं कुठलंही वूड घेऊन तुम्ही ते बर्न नाही करू शकत. सो त्यामुळं मोठे मोठे ओंडके मिळतात त्याचे. तर जी आपली चूल आहे ना ती छोटी आहे, तर म्हणून छोटे छोटे तुकडे करून घेत आहेत चेतन इथे. आणि आता चेतन एकदम प्रो झाले त्याच्यामध्ये. बरेचदा करून 5 मिनिटांमध्ये झालं तोडून. एवढं आता स्टार्टिंग साठी एवढं आहे. स्नेहा परत कुकिंग करताना परत मी अजून तोडून ठेवेन. हा हळूहळू लागेल अजून तोडतो. मी नाही कुकिंग करणार आहे आज. ओ आई करणार आहे का? ओ नाईस. फायनली आमचा आता सेटअप झालेला आहे आणि तुम्ही बघितलं चेतननी लाकडं तोडून ठेवलेली आहेत. आणि ही छानशी अशी छोटीशी चूल आहे. सारखंच आम्ही स्वयंपाक करतो बाहेर चुलीवरती वगैरे, तर प्रत्येक वेळेस ते विटा ठेवून वगैरे अशी चूल बनवण्यापेक्षा आम्ही विचार केला की एक छानशी छोटीशी चूल घेऊन टाकूया आपण विकत. सो ही जी चूल आहे ना ती आम्ही ॲमेझॉनवरनं ऑर्डर केली होती, कारण की कॅम्पिंगसाठी इथे ही चूल वापरतात आणि आमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. इथे आपल्याला लाकडं ठेवण्यासाठी हा स्टँड आहे आणि चूल. तर आता चूल पेटवायचे, पण स्वयंपाकघरातून सगळं जे साहित्य आहे ते मी एकत्र करून ठेवलेलं आहे. ते आता आम्ही घेऊन येतो बाहेर, मी आणि आई. आई काय रेडी का चुलीवर स्वयंपाक करायला? एकदम रेडी. पहिल्यांदा कधी मागच्या वेळेस तुम्ही आलेला तेव्हा आपण केलेला ना? मी फिश बनवलेला. करेक्ट, फिश बनवलेला चुलीवरती. फिश फ्राय बनवलेला. आम्ही पॉपलेट घेऊन आलेलो, बाबा पण होते. माझ्या बाबांना फिश वगैरे खूप आवडतं, सो स्पेशली त्यांच्यासाठी मी फिश फ्राय बनवलेलं आणि ते सुद्धा चुलीवरती. पण त्यावेळेस आय थिंक मी व्हिडिओ केला नव्हता वाटतं. असं खूपदा होतं की जेव्हा मी चुलीवरती काहीतरी बनवते पटकन घाई गडबडीमध्ये आणि व्हिडिओ पण नाही केला, तेव्हा व्हिडिओ नव्हता. हा, तर प्रत्येक वेळेस व्हिडिओ नाही केला जात. पण आज स्पेशली आईची रेसिपी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आईने केलेली रेसिपी बघायला खूप आवडते, म्हणून मग आज फिल्मिंग करते. इथे सगळं साहित्य एकत्र करून ठेवलेलं आहे. मला माहिती की ह्याच्यापेक्षा अजून बऱ्याचशा गोष्टी लागणार आहेत. सो जसं लागेल तसं घेऊन जाईनच बाहेर, पण आता सध्या मी आणि आई एवढं सामान बाहेर घेऊन जातो. पहिल्यांदा आपल्याला कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. सो चेतन आता चूल पेटवतात, ते काम त्यांनाच व्यवस्थित येतं. ते बघा. आणि मुलं मस्त इथे बाहेर खेळतायत, काहीतरी त्यांचं चालू आहे.
So, चला आज पूर्ण फॅमिली बाहेर मस्त बॅकयार्ड मध्ये निवांत एन्जॉय करणार आहोत. आणि आज सगळ्या वेदर पण गोष्टी- खूप छान आहे. हा वेदर छान असलं ना की सगळं छान वाटतं. करेक्ट आहे. आणि जरा वारं सुटलंय पण That's okay. तरी पण छान वाटतंय पण बाहेर. आई ती सॅनडिएगोची खासियतच आहे. होय. वारं असतंच समुद्र आहे त्यामुळे. सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. लाकूड बेस्ट आहे त्यामुळे Best आहे. लगेच पेटतं. आणि literally. छोटे पीसेस केले ना एकदम झपकन पेटून घेतं ते. चालू पण झाली आपली चूल. चला पहिल्यांदा काय कांदा चिरून घेते, चिकन फोडणीला टाकते आणि आपल्याला मसाल्यासाठी पण हे करायचंय आणि आई करणार आहे. आईची रेसिपी आहे बाय द वे. पण मला व्हिडिओ बनवायची इतकी सवय आहे ना, माझ्या तोंडात असंच येतं चला आता हे करते ते करते. थँक्यू सो मच. चला माय जॉब इज डन हिअर. मी खायला येतो आता. आई चालू झाली आपली चूल. स्टार्ट कर. भारी लागते एकदम फटकन पेटली ग. हो आई, तू लास्ट चुलीवर स्वयंपाक कधी केलास? मी कधी चुलीवर स्वयंपाक केलेलाच नाहीये. इथे आले होते तेव्हाच मागच्या वेळेला ते फिश वगैरे केला तेव्हा थोडी मदत केली आहे. आईने कधीच जेवली आहे ती भरपूर वेळा चुलीवरचं भरपूर. जेवण. शेताकडं काय भरपूर वेळा जेवलंय हा. पण कधी करायचं हे आला नाही प्रसंग. हा. आणि मी पण इकडे येऊन शिकले कारण की इथं मला कोणी करून द्यायला नाही ना. आपल्यालाच करून घ्यायला पाहिजे. कांदा चिरून पण घेते फोडणीला घालण्यासाठी. मला वाटतं खाली आपण खोबरं पण भाजून घेऊया. तिथे ठेवता येईल का? हो येईल ना. थोडं पुढे सरकवते. दुसऱ्या लाकडानी सरको, एकदम हात नको हे करू. मलाच भीती वाटते, आई पहिल्यांदा त्याच्यावरती करते तर. आहा मस्त पेटली आहे बर का चूल ना. हो. जबरदस्त. मला या चुलीचं हेच बेस्ट वाटतं एकदम. आणि प्रत्येक वेळेस किती तुम्ही ते हे करत राहणार ना. हो. 2 विटा ठेवा, हे ठेवा ते ठेवा, त्याच्यातच खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा ही चूल एकदम बेस्ट आहे. चेतननी काम एकदम फर्स्ट क्लास केलं. कारण की काय व्हायचं, प्रत्येक वेळेस मी चेतनना ते बनवायला सांगायचे ग विटांचं. ते म्हणले एकदा हिला आता चांगली चूलच आणून देतो. राईट चेतन? इकडेच थांबले चेतन बाय द वे. अगं आई कशी बसली आहे. आई म्हणते किती ऊन आहे घसणे. हो काय नाही, या बाजूनीच येतंय ना ते बरोबर डोळ्यावर येतंय ऊन. आणि किती वाजलेत सांगा? किती वाजलेत सांग? 6 वाजलेत. हो असं ना. वाटत नाहीये 6 वाजले. 8 वाजेपर्यंत असा सूर्य असतो त्यामुळं. आई म्हणते किती ऊन आहे. मग चेतन म्हणले थांबा मी छत्री लावून देतो. सो आता छत्री लावतात चेतन इथे, म्हणजे थोडीशी शेड होईल. मी आईला म्हणलं की हे झालं ना की हा मसाला जो वाटायचा आहे आपला, तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. इथं दिसत असेल मसाल्यामध्ये लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आणि धणे जिरे तीळ घेतलेले आहेत. खोबरं मस्त चुलीवरती भाजून घेतलेलं आहे आणि कांदा भाजून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आपल्याला ह्याच्यात ॲड करायची आहे आणि ह्याच्या सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. सो काळ्या मसाल्यातलं चिकन जेव्हा करतो तर त्यावेळेस त्याचं जे वाटण आहे तेच मेन आहे आणि कांदा आणि खोबरं भाजण्याची जी पद्धत आहे ती महत्त्वाची आहे. आई जावई बापूंनी लगेच छत्री लावली. हो ना, आता किती छान वाटतंय. नाही तर गॉगल लावून स्वयंपाक करायची. आई म्हणते गॉगल लावून चुलीवर स्वयंपाक करायची हो वेळ. ना, मग इतकं ऊन डोळ्यावर येत होतं. पहिल्यांदा आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि त्यामध्ये हा चिरलेला कांदा. आता चिकन ऍड करते. थोडंसं मीठ ऍड करून घेते.
तर आता मस्त हळद आणि कांदा मीठ याच्यामध्ये चिकन शिजवून घेते मी, आणि अळणी रस्सा जो आहे तो थोडासा मी मुलांसाठी पण सेपरेट काढेन. मला आठवतं जेव्हा लहान होतो आम्ही, तर आमच्यासाठी खास अळणी रस्सा साईडला काढायचे. तर त्याचप्रमाणे आईने मला आज सुद्धा आठवण केली की स्नेहा थोडंसं मुलांसाठी अळणी रस्सा वगैरे साईडला काढ, आणि मी नेहमी काढतेच. तर आई आता वाटतीये ते वाटण, आणि चेतन इथे लाकूड तोडतात अजूनही. असा वाटायचा मसाला. वारीच वास बघ. भूक लागली. चुलीवर कांदा आणि खोबरं भाजलंय, आ, त्याच्यामुळे त्याला एक वेगळा स्मोकी वास येतो, मस्त आणि तोच चिकनला येतो. मस्त. चेतनची आज एकदम आयुष आहे, चेतनला खूप आवडणार आहे. वाटताना फक्त मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलीये, बरोबर. हिरवी. हा, ती ताटात काढायची हा. काढली नव्हती आपण. पण वास कसा येतोय. जावई बापूंची आयुष आहे. आई हे बघ झालं का. गो काय सुगंध येतो बापा. हा, आता हे 90% झालेलंच आहे. आता आपण हे वेगळं करूया, आणि मसाल्यात जेव्हा टाकू तेव्हा पुन्हा ते शिजेलच. मुलांसाठी मस्त अळणी रस्सा तयार झालाय. त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, आणि तमालपत्र टाकून घेते आई, आणि थोडासा कांदा. तर मुलांना मी चिकन सूप देते मस्त, सियानाला खूप आवडतं आणि खूप जास्त हेल्दी असतं लहान मुलांसाठी. चुलीवरचं आहे का? चुलीवरचं आहे सियाना. हॉट. कसं आहे? Yummy. आवडलं का सियाना? थोडंसं हा. काय आहे? एकदम यम्मी आहे. देते बाबू, देते. थंड होते, एवढं वारा आलंय ना, आता थंड थंड होते, आणि गरम गरम पिण्यातच मज्जा आहे, माहितीये का. कांदा परतून झालाय. आता मी याच्यामध्ये हा काळा मसाला घालतीये. मसाला छान मी परतून घेतलेला आहे, आणि आई तिथे आराम करतेय. तर आई मला सूचना देतेय सगळ्या, तर मी फॉलो करतेय, आणि मुलं खेळतायत, तर थोडासा आवाज येईल तुम्हाला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं. सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा, आणि आता ह्याच्यामध्ये आपलं जे शिजलेलं आपण चिकन आहे साईडला केलेलं, तर ते चिकन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे चिकन ओतून घ्यायचं, ह्याच्यात मिक्स करायचं. काय दिसतंय का ते? खूप भारी दिसते, आणि एकदम काळ्या वाटणातलं मस्त. आणि ना पोळ्या आणि भात वगैरे सगळं आतमध्ये मी बनवलेलं आहे ऑलरेडी, आणि मगच आम्ही बाहेर चिकन बनवायला स्टार्ट केलं. हेच महत्त्वाचं आहे आज, बाकीच्या इतर गोष्टी तर ठीकच आहेत. तर चला, आता हे झाल्यावरती मी फायनल कसं दिसतंय ते तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मला थोडंसं हे फक्त चुलीचं बघत राहावं लागेल. धग एकसारखी ठेवणं इम्पॉर्टंट आहे, आणि लाकूड सतत घालत राहणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं की धग छान लागेल आणि तर्री छान येईल चिकनला. आणि इथं बसून मला इथे माझं किचन गार्डन दिसतंय. मस्त टोमॅटो, मिरच्या, कांद्याची पात, कोथिंबीर, जे म्हणाल ते सगळं इथं लगेच अवेलेबल आहे. आय थिंक इथूनच कोथिंबीर घे, आणि मग वरती शेवटी गार्निशिंग. आणि सनसेट बघा इथे किती सुंदर दिसतोय, खूप छान सनसेट दिसतोय. चेतन हे लावताय तिथे फायर पीट,
म्हणजे जरा शेकोटी केली की आईला पण बाहेर जरा जास्त वेळ बसता येईल आणि मग हवं तर आम्ही इथे जेवायला पण बसू शकतो. आणि मुलांचं इथं खेळणं चालू आहे, उनो खेळतात मुलं. तर आपलं चिकन आता मस्त झालेलं आहे, तुम्हाला पण दाखवते या. कसली तर्री आलेली आहे, दिसतंय का? या क्रेझी. जबरदस्त. तर आता सगळं आतमध्ये आम्ही आणलेलं आहे आणि आतमध्येच मस्त जेवायला बसतोय. बाहेर थोडी थंडी पण होत होती, मुलांना ऑलरेडी खायला दिलेलं आहे आणि चिकन एकदम मस्त दिसतंय. आणि आता आई आणि चेतन पण स्टार्ट करतात. करा, मला त्यांची रिॲक्शन घ्यायची होती. सो येस, आईचीच रेसिपी चिकन तर आहे. एक नंबर शिजलंय. आईचीच रेसिपी आहे, मी फक्त मदत केली आहे. एक नंबर झालंय आई, खूप भारी, खतरनाक. आता मी खाऊन बघते. हो ना. मुलांचं थोडं जेवण झालं की मी पण बसणारच आहे. खरोखर सुंदर झालंय. फ्लेवर आला. आणि मी गॅसवर करते त्याच्यापेक्षा हे चुलीवर केलेलं जास्त छान लागतंय, कारण ते हळूहळू शिजतं हा, आणि त्याला एक स्मोकी जो वास येतो ना, Flavor. अरोमा, आहा. खूपच म्हणजे एक नंबर झालेले, म्हणजे काय वर्ड्सच नाहीये. चेतन तसं पण प्रत्येक पदार्थाला छानच म्हणतात आणि नाही, पण- त्यातून आता आईनी बनवलं म्हणजे नाही, आणि तर काळ्या मसाल्यातलं पहिल्यांदा बनवलंय रे आपण चुलीवरती. हा, काळ्या मसाल्यातलं पहिल्यांदाच बनवलं. खूपच भारी झालंय म्हणजे. म्हणूनच तर ही रेसिपी आम्ही सिलेक्ट केली. आईला म्हणलं तूच तुझी रेसिपी सांग सगळ्यांना. बघितलंच तुम्ही सगळ्यांची रिॲक्शन, एकदम मस्त झालं होतं. सनसेट सुद्धा किती मागे छान दिसतोय बघा. म्हणजे सनसेट ऑलरेडी झालाय पण खूप वेळ असा संधी प्रकाश असतो आणि इथे मागे फायर पीट सुद्धा लावलेला आहे. तर आम्ही जेवण करून परत थोड्या वेळ बाहेर बसण्याचा प्लॅन आहे, कारण की सुट्टीच चालू आहे मुलांना. सो थोडासा लेट झाला झोपायला तरी चालतं. सो आम्ही परत सगळे बाहेर बसू आणि मस्त गप्पा मारू, काहीतरी खेळू मुलांसोबत वगैरे. आमचं असं नेहमी असतं, समर वेकेशन्स असेच असतात मस्त, कारण की मुलांच्या त्या मेमरीज असतात. तर आजचा जो हा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. Bye.